नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तर्क व अनुमान यावर आधारित मित्रांनो प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारले जातात। तर या टॉपिकवर आधारित काही महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत। याचा सराव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचा सराव करत असताना सर्वप्रथम तुम्हाला जे काही गणित तुम्हाला सांगितले जातात तर हे या ठिकाणी पहा, याच्या तुम्हाला वेन डायग्राम काढता येणं खूप महत्त्वाचं असतं। पहा याच्या सर्वप्रथम काय करायचं, वेन डायग्राम काढून घ्यायच्या। यामध्ये मित्रांनो तीन प्रकारचे असतात। एक म्हणजे मित्रांनो सर्व गाढव, जसे की मित्रांनो सर्व गाढव हत्ती आहेत असं जर म्हणलं सर्व यावेळेस असतं त्यावेळेस मित्रांनो ही आकृती तुमच्या डोळ्यासमोर ठेवा। ज्यावेळेस सर्व असतं त्यावेळेस ही आकृती डोळ्यासमोर ठेवा। काही जर म्हणल्याच्या नंतर मित्रांनो काही जर शब्द असेल तर ही अशा स्वरूपाची आकृती तुमच्या समोर असली पाहिजे। आणि या ठिकाणी काहीच नाही जर म्हणलं तर या ठिकाणी ह्या दोन आकृत्या तुमच्या समोर असल्या पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या अशा स्वरूपाच्या आकृत्या तुमच्या समोर जर असतील तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे प्रश्न सोडवता येणार आहे। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता सुरुवात करूया। आता काही परीक्षेला विचारलेले गणित हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा विधाने, आणि या विधानावरून मित्रांनो तुम्हाला वेन डायग्राम काढायचे आणि त्या वेन डायग्राम कडून हे अनुमाने म्हणजे निष्कर्ष असतात हे तुम्हाला या ठिकाणी काढणं गरजेचं असणार आहे। तर पहा या ठिकाणी मित्रांनो आता आपण लगेच स्टार्ट करूया। एक मिनिट, ठीक आहे। पहा मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेले, विधानामध्ये काय दिलेले, विधानामध्ये दिलेले की सर्व माकड रस्ते आहेत आणि सर्व रस्ते फोन आहेत। आता पहा या ठिकाणी सर्व शब्द आलेले आहेत, सर्व माकड। मग काय करूयात मित्रांनो, आपण या ठिकाणी माकड लिहूयात। सर्वचे सर्व जे काय माकड आहेत, हे सर्वचे सर्व जे काय माकड आहेत ते काय आहेत मित्रांनो, सर्व माकड रस्ते आहेत। म्हणजे हे जे काही सर्व माकड तुम्हाला या ठिकाणी दिलेले ते सर्व माकड काय आहेत मित्रांनो, सर्व माकड या ठिकाणी आहेत रस्ते। सर्व माकड काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी रस्ते आहेत। अशा स्वरूपाची आकृती या ठिकाणी आपल्याला काढायची। एक मिनिट पहा, सर्व माकड या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, रस्ते आहेत। सर्व माकड या ठिकाणी काय रस्ते आहेत, हे रस्ते आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर काय म्हणते पहा, सर्व रस्ते फोन आहेत। हे सर्व जे काही रस्ते आहेत मित्रांनो ते काय, सर्व रस्ते या ठिकाणी फोन आहेत। सर्व रस्ते काय आहेत या ठिकाणी, सर्व रस्ते फोन आहेत। सर्व रस्ते या ठिकाणी काय आहेत, फोन आहेत, ठीक आहे। मग आता हे जे काय आपल्याला विधान दिलं होतं, या विधानावरून आपण ही जी काय डायग्राम काढली, या डायग्राम म्हणजे वेन आकृती काढली, तर या वेन आकृतीवरून मित्रांनो आपल्याला निष्कर्ष म्हणजे अनुमान या ठिकाणी पाहिजेत। पहा पहिला अनुमान काय म्हणते आपल्याला, काही रस्ते माकड आहेत। काही रस्ते काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी माकड आहेत। काही रस्ते पहा या ठिकाणी जे काही रस्तेच दिलेले आहे, काही रस्ते काय आहेत माकड, काही रस्ते या ठिकाणी माकड आहेत। म्हणजेच या ठिकाणी माकडाचं जे काही सर्कल तुम्हाला दिसत आहे कशामध्ये, रस्त्यामध्ये पूर्णपणे। मग हे काय म्हणते, काही रस्ते या ठिकाणी माकड आहेत। मग या रस्त्याचा काही भाग या ठिकाणी माकडामध्ये असणार आहेत, म्हणून ऑप्शन या ठिकाणी जे काय पहिलं तुम्हाला निष्कर्ष अनुमान दिले तो योग्य असणार आहे पहिला। त्याच्यानंतर दुसरा अनुमान काय म्हणते, काही फोन माकड आहेत। आता काही फोन आहेत, हे जे काही फोन तुम्हाला दिसत आहेत हे काही फोन काय मित्रांनो या ठिकाणी माकडे म्हणते। तर बरोबर आहे मित्रांनो, काही फोन या ठिकाणी माकड आहेत, कारण की फोनच्या मध्ये हे माकडाचं पूर्णपणे वर्तुळ पहा, फोनच्या मध्ये माकडाचं वर्तुळ असल्यामुळे या ठिकाणी काही फोन या ठिकाणी माकड आहेत, म्हणून दुसरं सुद्धा या ठिकाणी विधान बरोबर असणार आहे। दुसरा निष्कर्ष अनुमान या ठिकाणी बरोबर आहे। आता तिसरा अनुमान आपल्याला काय दिलेले पहा, काही माकड फोन आहेत, काही माकड फोन नाहीत म्हणते। पहा सॉरी, या ठिकाणी काही माकड फोन नाहीत म्हणते। म्हणजे काही जे काही या ठिकाणी माकड, हे जे काही माकड आहेत काही माकड फोन नाहीत म्हणते। काही माकड या ठिकाणी फोन नाहीत, तर असं नाही होऊ शकत, कारण की पहा माकडाचं वर्तुळ पूर्णपणे फोनमध्ये आहे, त्याच्यामुळे पूर्ण माकड या ठिकाणी फोन आहेत। हे काय म्हणते, काही माकड फोन आहेत, म्हणजे याचा अर्थ माकडाचं वर्तुळ जर असं या ठिकाणी जर असतं, हे या ठिकाणी एक असं वर्तुळ असतं आणि या ठिकाणी जर माकड असतं तर मग आपण म्हणलं असतं की काही माकड या ठिकाणी फोन आहेत। परंतु या ठिकाणी फोनच्या वर्तुळामध्ये पूर्णपणे माकडाचं वर्तुळ असल्यामुळे संपूर्ण माकड हे या ठिकाणी काय फोन आहेत। म्हणजेच या ठिकाणी काही माकड फोन नाहीत हे या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक म्हणजेच या ठिकाणी अनुमान 3 चुकीचं आहे। चौथा अनुमान पहा, सर्व फोन माकड आहेत। सर्वचे सर्व फोन माकड आहेत का, नाही, कारण की सर्व माकड फोन आहेत परंतु सर्व फोन माकड नाहीत। जर आता हे जे विधान तुम्हाला दिलेले, हे जे काही निष्कर्ष तुम्हाला दिलेले जर असं असतं, हे जे काही या ठिकाणी पहा फोन असतं, हे या ठिकाणी फोन, आणि हे जे काय फोनाचं वर्तुळ आहे पूर्णपणे जर माकडाच्या वर्तुळामध्ये जर असतं तर मग आपण म्हणलं असतं की हे 4 नंबरचं बरोबर आहे। परंतु आपलं पहा फक्त अनुमान 1 आणि अनुमान 2 हे दोनच बरोबर आहेत, म्हणजे 1 आणि 2 बरोबर आहेत। ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण। पहा 2 नंबरचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आलेला आहे। 2 नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्याला काय म्हणतो पहा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला विधाने दिलेले आणि त्याच्यानंतर निष्कर्ष दिलेले। विधान काय दिलेले पहा आपल्याला, काही हत्ती उंट आहेत, काही हत्ती काय आहेत उंट आहे। आता काही आलं, काही आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, काही जे काय हत्ती आहेत
हे काही जे काय मित्रांनो हत्ती आपण याचंच लिहूया हत्ती. पहा काही हत्ती काय आहेत मित्रांनो या ठिकाणी, काही हत्ती उंट आहेत, काही हत्ती काय आहेत उंट आहेत. म्हणजे हत्तीचं जे काही वर्तुळ आपण काढलं याच्यामध्ये थोडासा काही जो काही भाग असणार आहे, काही भाग कशाचा आहे तर काही भाग या ठिकाणी उंटाचा आहे. कशाचा आहे मित्रांनो उंटाचा आहे. या ठिकाणी आपण लिहूयात. पहा एक मिनिट. पहा काही हत्ती या ठिकाणी हे हत्तीचं वर्तुळ लिहूयात. हत्ती हे काही जे काय हत्ती आहेत, काही हत्ती काय आहेत मित्रांनो उंट आहेत, काही हत्ती काय आहेत उंट आहेत. उंट काही हत्ती उंट आहेत आणि काही उंट काय आहेत वाघ आहेत. मग काही उंटाचा जो काही उंट हे काही जे काही उंट आहेत हे काही उंट कसे आहेत मित्रांनो, काही उंट या ठिकाणी वाघ आहेत, काय आहेत वाघ आहेत. पहा काही हत्ती उंट आहेत आणि काही उंट वाघ आहेत. मग खाली जे काय अनुमाने दिले या, आता हे जे काय आपली वेन डायग्राम आपण काढणं झाली तर या वेन डायग्राम आपल्याला या ठिकाणी अनुमानाचा आपल्याला निष्कर्ष लावायचा आहे. पहा हे जे काही अनुमाने दिले, पहिलं अनुमान दिले सर्व वाघ हत्ती आहेत, सर्वचे सर्व जे काही वाघ आहेत हत्ती आहेत म्हणते. मग मला सांगा मित्रांनो या ठिकाणी सर्वचे सर्व जे काही वाघ आहेत हे जे काही वाघ आणि या ठिकाणी हे जे काही हत्ती आहेत या ठिकाणी सर्व वाघ आहेत हत्तीच्या वर्तुळामध्ये आहेत का नाहीत. म्हणून या ठिकाणी हे दुसरं या ठिकाणी पहिले जे काय अनुमान हे चुकीचं आहे. कारण की हत्तीचं वर्तुळ या ठिकाणी मित्रांनो आणि वाघाचं वर्तुळ या ठिकाणी, परंतु या ठिकाणी सर्वचे सर्व जे काय वाघ आहेत हे हत्ती आहेत का नाहीत. कारण की हे काय या ठिकाणी वेगळे सुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हत्तीच्या वर्तुळामध्ये जर वाघाचं वर्तुळ जर असतं तर हे विधान सत्य असतं, परंतु तसं या ठिकाणी वेन आकृतीमध्ये दिसत नाही. जसं वेन आकृतीमध्ये दिसतंय तसं तुम्हाला निष्कर्ष काढावा लागतो. त्याच्यानंतर पहा कोणताही वाघ हत्ती नाही. कोणताही वाघ काय म्हणतो मित्रांनो या ठिकाणी कोणता. त्याच्यानंतर दुसरा अनुमान पहा कोणताही वाघ हत्ती नाही. कोणताही वाघ काय म्हणते कोणताही वाघ हत्ती नाही. आता पहा आपण परफेक्ट या ठिकाणी सांगू शकतो कोणताही वाघ हत्ती नाही म्हणते. कोणताही वाघ काय म्हणते मित्रांनो या ठिकाणी हत्ती नाही. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कोणताही वाघ काय म्हणते हत्ती नाही. म्हणजे कोणताही जो काही वाघ आहे या ठिकाणी हत्ती नाही म्हणतोय, परंतु या ठिकाणी उंटाचं वर्तुळ या ठिकाणी वाघामध्ये आहे आणि वाघाचं सुद्धा या ठिकाणी हत्तीचं उंटामध्ये. मग काय म्हणते कोणताही वाघ या ठिकाणी जो काही वाघ आहे हत्ती नाही म्हणते. आपण असं डायरेक्ट या ठिकाणी म्हणू शकत नाहीत. कारण की जर या ठिकाणी आकृती जर आपण अशी जर काढली तर पहा या आकृतीमध्ये हे पहा हत्तीच्या याच्यामध्ये काय म्हणते काही हत्ती उंट आहेत, काही हत्ती काय मित्रांनो उंट आहेत. मग काही उंट काय म्हणते काही उंट वाघ आहेत. मग ही अशी सुद्धा आपण एक आकृती काढू शकतो ही वाघाची. म्हणजेच काही वाघ या ठिकाणी पहा हत्ती सुद्धा आहेत, काही वाघ या ठिकाणी उंट सुद्धा आहेत असे सुद्धा आपण दाखवू शकतो. परंतु या दोन्ही सुद्धा आकृत्यामध्ये कनेक्ट होणार असं एकही वाक्य नाही. म्हणजे या पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर हे विधान कोणतेही वाघ हत्ती नाही, कोणतेही वाघ हत्ती नाही म्हणते. या ठिकाणी ही जी काही पहिली आकृती काढली या आकृतीवरून हे विधान सत्य आहे, परंतु ही जी काही दुसरी आकृती काढली या दुसऱ्या आकृतीवरून जर पाहिलं ती चुकीचं भेटतंय. म्हणून मित्रांनो या ठिकाणी सत्य जे आहे तेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्याच्यामुळे दुसरं सुद्धा या ठिकाणी चुकीचं असणार आहे. आता 3 नंबरचा पहा काही वाघ हत्ती आहेत. काही वाघ हे जे काही वाघ काय म्हणते काही वाघ हत्ती आहेत. हे काही वाघ जे आहेत मित्रांनो हत्ती आहेत म्हणते. कोणताही वाघ हत्ती नाही. कोणताही वाघ हत्ती नाही असू शकतो आणि नसू सुद्धा शकतो. आणि कोणताही वाघ हत्ती आहे. काही वाघ हत्ती आहेत. काही वाघ हत्ती असू बी शकतात नसू बी शकतात, परंतु आपण निश्चितपणे सांगू शकत नाहीत म्हणून हे सुद्धा नाही. आणि 4 नंबरचं पहा सर्व उंट हे उंच झाले. पहा सर्व उंट हत्ती आहेत. सर्वच्या सर्व उंट हत्ती आहेत का मित्रांनो हे सुद्धा नाही. म्हणजेच कोणतंही विधान या ठिकाणी बरोबर नाही आहे. ऑप्शन क्रमांक 4 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे पुढचा प्रश्न पहा. आता 3 नंबरचा प्रश्न पहा. 3 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणते काही पदवीधर नोकरी करतात. राहुल पदवीधर आहे. पहा काही पदवीधर हे जे काही पदवीधर हे पहा पदवीधर काही पदवीधर काय करतात. काही पदवीधर या ठिकाणी काय करतात नोकरी करतात. काही पदवीधर नोकरी करतात आणि राहुल पदवीधर आहे. राहुल काय मित्रांनो पदवीधर. राहुल काय मित्रांनो या ठिकाणी पदवीधर आहे. मग अशा डायग्राम काढल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा. आता अनुमाने पहा काय म्हणतात काही पदवीधर नोकरी करत नाहीत. काही पदवीधर नोकरी करत नाही तर बरोबर आहे. कारण पहा हे जे काय पदवीधर आहे काही पदवीधर काही नोकरी करतात म्हणजे काही पदवीधरांना या ठिकाणी नोकरी आहे का नाही. म्हणजे काही पदवीधरांना या ठिकाणी नोकरी नाही म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. राहुल नोकरी करतो. आता राहुल पदवीधर आहे परंतु नोकरी करतो जे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल का. कारण की पदवीधरामध्ये आणि नोकरीमध्ये पहा काही भाग या ठिकाणी दडलेला आहे. मग आणि राहुलचा भाग सुद्धा या ठिकाणी काही गेलेला आहे. याचा अर्थ काही पदवीधर या ठिकाणी नोकरी करतात आणि काही पदवीधर नोकरी करत नाहीत.
म्हणजे राहुल पदवीधर असला तो नोकरी करू सुद्धा शकतो आणि नाही सुद्धा करू शकतो. म्हणजे आपण या विधानावरून डायरेक्ट सांगू शकत नाही की राहुल नोकरीच करतो म्हणून. परंतु या ठिकाणी जर असं असतं राहुल नोकरी करण्याची शक्यता आहे किंवा राहुल नोकरीवर आहे ही शक्यता आहे तर हे आपण म्हणू शकतो. परंतु या ठिकाणी काय सरळ म्हणलेले की राहुल नोकरी करतो. काही पदवीधर नोकरी करतात आणि काही नोकरी करणारे पदवीधर आहेत, तर राहुल नोकरी करतो किंवा नाही करू शकत हे आपण या ठिकाणी डायरेक्टली सांगू शकत नाहीत. म्हणून 2 नंबरचं या ठिकाणी चुकीचं आहे. 3 नंबरचं पहा अनुमान, राहुल नोकरी करत नाही. आता हे सुद्धा आपण सांगू शकत नाही, तो करू सुद्धा शकतो नाही सुद्धा करू शकत. ठीक आहे. 4 नंबर पहा, सर्व नोकरी करणारी पदवीधर आहेत. सर्व नोकरी करणारे पदवीधर आहेत का? नाही, काही नोकरी करणारे पदवीधर आहेत. म्हणून केवळ फक्त ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर असलं पाहिजे, कारण की अनुमान 1 हे या ठिकाणी बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. पुढचा प्रश्न पहा 4 नंबरचा. आता 4 नंबरचा सुद्धा आपल्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 नंबरचा प्रश्न सुद्धा काय म्हणते पहा, विधानामध्ये दिलेले सर्व चित्रपट पेटी आहेत. सर्वच्या सर्व जे काही चित्रपट आहेत हे सर्वच्या सर्व जे काही चित्रपट आहेत, सर्वच्या सर्व जे काही चित्रपट आहेत हे चित्रपट काय आहेत मित्रांनो, हे सर्वच्या सर्व चित्रपट हे काय सर्व चित्रपट पेटी आहेत. सर्व चित्रपट काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी पेटी आहेत. सर्वच्या सर्व चित्रपट पेटी आहेत. सर्वच्या सर्व चित्रपट पेटी आहेत आणि सर्व पेट्या गाणी आहेत. सर्वच्या सर्व पेटी काय आहेत मित्रांनो, सर्वच्या सर्व पेटी गाणी आहेत. गाणी आहेत. ठीक आहे. मग आता पहा या ठिकाणून आपल्याला अनुमाने म्हणजे निष्कर्ष काढायचे आहेत. पहिला अनुमान काय म्हणते, सर्व गाणी चित्रपट आहेत. सर्व गाणी चित्रपट आहेत म्हणजे या ठिकाणी पहा सर्व गाणी, सर्वच्या सर्व जे काही गाणी चित्रपट आहेत का नाही, कारण की या ठिकाणी गाण्याचं वर्तुळ हे चित्रपटामध्ये आहे का नाही. या ठिकाणी हे विधान काय म्हणते, सर्व गाणी चित्रपट आहेत. हे विधान चुकीचं आहे. जर विधान आपल्याला असं असतं की सर्व चित्रपट गाणी आहेत, सर्वच्या सर्व चित्रपट गाणी आहेत, ते विधान बरोबर होतं. परंतु आपल्याला उलट दिले, काय म्हणते सर्व गाणी म्हणजे हे काय गाण्याचं जे काय वर्तुळ आहे चित्रपटामध्ये आहे का नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चुकलं. पूर्णपणे आकृतीवर लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. काही गाणी चित्रपट आहेत, काही गाणी चित्रपट आहेत. ऑब्वियसली काही गाण्याचं, कारण की गाण्याचा जो काही भाग पहा, मधला जो काही भाग तुम्हाला दिसत आहे चित्रपटाचा आहे, तर बरोबर आहे काही गाणी चित्रपट आहेत म्हणजे दुसरं बरोबर आहे. तिसरं पहा काय म्हणते, सर्व चित्रपट गाणी आहेत. सर्वच्या सर्व चित्रपट गाणी आहेत हे सुद्धा बरोबर आहे, कारण की चित्रपटाचं वर्तुळ पूर्णपणे गाण्यामध्ये आहे म्हणून तिसरं सुद्धा बरोबर आहे. चौथं काय म्हणते, काही पेट्या चित्रपट नाहीत. काही पेट्या, आता काही पेट्या काय म्हणते चित्रपट नाहीत, बरोबर आहे, कारण की चित्रपट आणि पेट्या म्हणजे हा जो काही तुम्हाला चित्रपटाचा जो काही भाग दिसत आहे हा चित्रपटात जे काही वर्तुळ आहे, चित्रपटाचं वर्तुळ आणि त्याच्यावरी काय मित्रांनो, त्याच्यावरी आहे पेट्याचं वर्तुळ. म्हणजेच ह्या जे काही बाकीच्या हे काही पेट्या तुम्हाला दिसतात, एवढा जो काही भाग आहे या चित्रपटाचा हा कशामध्ये, पेट्यामध्ये, म्हणजेच एवढा जो काही भाग आहे हा पेट्याचा सुद्धा असणार आहे. म्हणजे काही भाग पेट्याचा या ठिकाणी नसणारच आहे. ऑब्वियसली काही चित्रपट या ठिकाणी पेट्या नसणारच आहे. म्हणजे काय म्हणते, काही पेट्या चित्रपट या ठिकाणी नाहीत, म्हणजे काही पेट्या चित्रपट या ठिकाणी नसणार आहेत. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2, 4, ऑप्शन क्रमांक 2, 3 आणि 4 बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा 5 नंबरचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न काय म्हणते पहा, सर्व चित्रपट पेटेत. हे झालेले आहे मित्रांनो, हेच झालेले आहे. ठीक आहे. तर इथपर्यंतच मित्रांनो 4 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.